नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी अशीच शैक्षणिक क्षेत्रातील एक नवीन बातमी, ज्यामध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड, जीन टी शर्टला बंदी आणि या निर्णयाला शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा विरोध या संदर्भातली ही बातमी आहे. चला तर मग आपण सविस्तर बातमी बघूयात, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या पद्धतीचे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. मग ही जी बातमी आहे ती 16 मार्चची आहे बरं का. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरण प्रणीत असतात, त्यामुळे जर शासकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय आणि व्यवस्थित नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष म्हणजे एकंदरीतच परिणाम अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावरती होतो. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी नवीन ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुढील काळामध्ये ड्रेस कोडचा मुद्दा वादात सापडण्याची शक्यता आहे, कारण शिक्षक व मुख्याध्यापकांकडून या निर्णयास विरोध केला जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इतर सर्व व्यवस्थापनामध्ये अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुदानित शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात. जनसामान्यांमध्ये त्यांच्याकडे पाहण्याची गुरूंचा दर्जा असतो. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. अशावेळी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते. वरील सर्व विषयांना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला शिक्षकांकडून विरोध केला जाते. शिक्षकांनी गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहराव करू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला शिक्षिका यांच्याकरिता परिधान करायचा पेहराव कोणता असावा यासंबंधी शाळेने निश्चित करावे. असे म्हणत असताना पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाचा शर्टाचा रंग हा फिकट व पॅन्टचा रंग गडद असावा असा विरोधाभास अध्यादेश करण्यात आला आहे. आता त्याच्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत, तर सर्व शिक्षकांनी दैनंदिन पेहराव हा शासकीय पदास अनुसरून असावा. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा या पद्धतीचा पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा. परिधान केलेला पेहराव स्वच्छ, नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी. शाळेने सर्व शिक्षकांकरता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा. पुरुष व महिला शिक्षकांकरता परिधान करावयाचा रंग म्हणजे पेहरावाचा जो रंग आहे तो कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा तर पॅन्टचा रंग गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे, उदाहरणार्थ पुरुषांनी शूज यांचा वापर करावा. स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचे ड्रेस राहतील आणि वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना महिला शिक्षकांना बूट किंवा शूज वापरण्यावरती सवलत देण्यात यावी. तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षकांसाठीचा जो ड्रेस कोड आहे याबद्दल बरीच अशी मतांतरं पुढेही आपल्याला बघायला मिळतील. पण सध्या तरी हा निर्णय शासनाने एवढा जाहीर केलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.